कीर्तना करताना मी कळकळीनं पोटतिडकीनं विनंती करतो, गावात चालताना असं चला की लोकांनी आपल्याला जे हरी घातला पाहिजे. बसताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मारताना असं मारा ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यामध्ये डसडसा पाणी आलं पाहिजे असं जीवन जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा माझे. म्हणून ती आई 9 महिने 9 दिवस होणारा त्रास या समाजाला सांगत नाही. ती विलक्षण असणारी करवळाची जाती तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. तर दूध तुकोबारे म्हणतात संत मातृत्वाची विनवणी करत असताना संत महात्म्याची तुकोबारे म्हणतात माझं भक्तीचं माझं परमार्थाचं आयुष्य हे तुमच्यावरतीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी म्हणजे अभंगाचं तुका म्हणे माझे
आणि म्हणजे सगळे सगळे सगळ्यांनी पुंडलिकावर द्यायचा गजर करायचा तिकडे त्यांची पूजा झाली बोलवून सगळे सगळे हात वरती घ्या सगळे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल संपलेली आहे. एक 10 मिनिटं बरोबर मी घेणार आहे. बरोबर 12:15 कीर्तन संपणारे शब्द दिलेला आहे. हे सगळे मंडळी तिकडे गेलेले असं समोर येऊन बसा ना. या समोर या. इथं हार घालायच्या वेळेस तुम्ही तिकडे चालले या या या. असं नवीन माणसं जर का नका करू असं येऊन बसा समोर पुढे कीर्तनाला. हे बघा एवढा समाज कीर्तन करताय. बोलू नका. एक 10 मिनिटं घेते थांबतो मी. मला लांबचा 7-8 घंटेचा लांबचा प्रवास आहे. युट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे. देतो बाबा देतो आता बोलू नका. अनेक व्हिडिओ नंतर शेवटला करू. लोकांचं लक्ष जाते. मी रोज तळमळीने सांगतो कीर्तनामध्ये. बघा कीर्तन भरपूर ऐकले आजपर्यंत. आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन झालं पाहिजे. बदल झाला पाहिजे. आता या परिवाराने एवढा मोठा खर्च केला वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. सगळे भजन मंडळीला बोलवलं. आम्हाला एवढं लांबून बोलवलं. यांच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून याने खर्च केला नाही झाला. ऐकते ना तुम्ही सगळे. आईच्या उपकारातून परतफेड करण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा यांनी आयोजित केला. समाज एवढा कीर्तनाकरता बसलाय. ही ताकद काय कीर्तनाची. ज्यावेळेस पंढुराचे लोकांची यात्रा संपून परलोकामध्ये गेले आणि परलोकामध्ये गेल्याच्या नंतर नारद मुनीला सांगितलं वरती गेल्या धर्मसभा, इंद्रसभा आणि यमसभा. यमसभेमध्ये जागा मिळाली होती कोणाला? पंडुराजाला. खाली अश्वमेध नावाचा यज्ञ केला. ती यज्ञाची फलश्रुती अशी झाली यमसभेतली जागा इंद्रसभेमध्ये प्राप्त झाली. एवढी ही यज्ञाची ताकद असते. म्हणून टाळी वाजवा. समजलं तर हे बघा युट्यूबला माझे अनेक कीर्तन अनेक व्हिडिओ मी रोज तळमळीने सांगतो. एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहे. जाता जाता सगळ्यांना हात जोडून पोर तिडकीरांची विनंती आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी.
आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून माझी विनंती, पोट तिडकीने विनंती, कोपऱ्यापासून सांगतो, दारू सोडा आणि संसार जोडा. दारू गांजा मत पियो अक्कल गुंग हो जाती है, अपने पन्नों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. लई वाईट दररोजते एवढा समाज कीर्तन करता बसलाय. कैलासवासी शाळा नाही, जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. सगळ्यांना माझी तळमळीने विनंती आहे, आज वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाकरता आपण सगळे मंडळी बसले. निर्व्यसनी जीवन जगा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पिला भी कर दे तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पिऊ नका, माझी विनंती आहे. तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून बोलतो दादा. एखादं व्यसन करायला, दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. म्हणून माझी तळमळ विनंती आहे, स्वच्छ जीवन जगा. ड्रिंक करून गाड्या चालवू नका. आज महाराष्ट्राचा सर्वे केला दादा, मी जालन्याच आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मराठवाड्याचा सर्वे केला. तुमच्या पट्ट्याचा सर्वे केला, सोलापूर जिल्ह्याचा. तिकडे विदर्भ, खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं साहेब व्यसनाच्या आहारी चालले, ड्रिंक करून गाड्या चालवल्यात. तुम्ही भरधाव वेगाने हवेनं पहा. प्रवास असतो आमचा रोजचा 800-900 किलोमीटरचा दररोजचा प्रवास आहे. आज लोक ड्रिंक करून गाड्या चालवतात, किड्या मुंग्यासारखे मरून पडतात, रक्ताच्या पारड्यामध्ये मरून पडतात. म्हणून माझी विनंती आहे, ड्रिंक करून गाड्या चालवायच्या ना, जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माय घरी, म्हातारा बाळ घरी आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी आहे, छोटे लहान लेकर आहे, बहिणी, भाऊ, परिवाराचा विचार करा. म्हणून ड्रिंक करून गाड्या चालू नका, दारू पिऊ नका. दारू ही वाईट समाज, एवढा समाज बसला. सगळ्यांना माझी पोट तिडकीने विनंती आहे, दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल, लक्षात ठेवा. आणि जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. तुम्ही जाता जाता सगळ्या ढसढस राहणार नाही. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीच आहे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचार हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचार पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचार डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वर समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. आज या तळेकर परिवाराला विचारा. आज आईच्या फोटोकडे पाहिलं तर उर भरून येतो, कंठ दाटून येतो, पोटामध्ये तुटल्या जातो. आई हसत खेळत आनंदात जीवन जगायची. आईने सकाळी जेवण केलं, आनंदात होती आई. पण अचानक कट्टेवर हात विटेवर उभा जगाचा चालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवाची करणी झाली. आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या तळेकर परिवारातून वजा झालं, आणि तळेकर परिवाराला कायमचा अनाथ करून गेलं. लय प्रेम करत असते आई, किती प्रेम करते आई. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटाळून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून सांभाळा राजाओ सांभाळा. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. लय प्रेम करते, किती प्रेम करते. इथं बसलेल्या या बाय मावल्या यांना विचारा, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत
नाही तुम्हाला? जोपर्यंत मायरा माय जिवंत आहे आणि मायरा बाप जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. आज यांना विचारा, त्यांची मुलगी असेल मीनाक्षी ताई, आदरणीय रामचंद्र भाऊ असतील, आदरणीय लक्ष्मण भाऊ, आदरणीय भरत भाऊ, या तिन्ही मुलाला विचारा आज काय केले नाही आईये. इथून पुढे ते सगळं काही कमवतील पण आईची माया गेलेली पुन्हा मिळणार नाही. आईच्या फोटोकडे पाहिलं तर जाण्याचं वय नव्हतं मायाचं. अगदी कमी वयात आई जगाचा निरोप घेऊन गेली. प्रसन्न भावमुद्रा टचकन पोटात तुटत. देवाच्या देवघरात दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. मावशीकडे पाहिलं काहीचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवा परवानगा आम्हा तिन्ही मुलाचं आयुष्य कमी केलं असतं, मुलीचं आयुष्य कमी केलं असतं, आमचं आयुष्य आमच्या आईला दिलं असतं तरी चाललं असतं. पण आज काय काळाचा घात झाला. देवा परवानगा आई घरात असली की स्वर्ग वाटायचा, लय आनंद वाटत असतो. एवढे मंडळी बसलेत ना तिथे ज्यांची आई नाही, त्यांचा बाप नाही, त्यांना विचारू आईचं बापाचं दुःख काय असतं. मग राजा हो 2.5 कोटीचा बांगला बांधला. पैसा तुमचा आहे, कष्टाचा पैसा बांधला. पण बांगल्याच्या समोर एका बाजूला पाळण्यामध्ये म्हातारी माई बसलेली असू द्या आणि एका बाजूमध्ये पाळण्यात म्हातारा बाप बसलेला असू द्या. खरी शोभा तुमच्या बांगल्याची असते हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतात, हाडाचे काळ करतात, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पळणा करतात. साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेली आई तिचं ममत्व पुन्हा दिसणार नाही. तुम्ही रडाल सगळ्या. 60 वर्षाची माय, 65 वर्षाची माय, थकली म्हातारी झाली, पांढरे केस झाले, सर्व त्या गाळाच्या खाचड्या वाढल्या. तिची मुलगी 30-35 वर्षाची तिला भेटायला आली. आई पण त्या मुलीने दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुमची पिशवी कमी दिली नाही दिली. डब्यामध्ये लोणचं घेऊन जा, पापड्या आहेत, कुरड्या आहेत, या हरभऱ्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, ही मटकी आहे, भाजीपाला तुमची आई देणार, शेवग्याच्या शेंगा देणार, कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण त्या आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकते. महिला मंडळी माहेरात ती माय भरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आई जोपर्यंत माहेरात माहेर ना तोपर्यंत माहेर असत. महिन्यातून दोन जाऊ वाटतं माहेरात आई असल्या. इथं बसलेल्या बऱ्याच वनाशी पानाशी झाल्यात काय आज 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का? माहेरात आई नाही, माहेरात बाप नाही. त्याच करून पोटात तुटल्या जातो, उर भरून येतो, कंठ दाटून येतो आई बाप गेल्यानंतर. पण जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत सांभाळा, त्यांची सेवा करा. एकदा गेले ना त्यांच्या आठवणी फोटो पाहून घसघसा रडवतात, उर भरून येतो, कंठ दाटून येतो. आई लई मोठी, किती त्रास होऊ द्या तिला, किती दुःख होऊ द्या त्या लक्ष्मीला. काही माणसं रागराग करतात बरं का साहेब, रागराग करतात, टोमणे देतात, बायकोला बोलतात. तिचा त्याग पहा किती आहे. शास्त्र सांगते हे तर हरीश तो पुढेल ते रमंत तंत्र देव होता. गाळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावाचे घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावाचं घालते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. उभा आयुष्य सुवासिनी सारखे जीवन जगत असते. रागराग करतात, मारतात. किती मारलं ते ती घरांना करत नाही. एका दिवशी बाप गाडी घेऊन आला, सकाळीच नवऱ्याने मारलं. गाडी घेऊन आला आणि म्हणे ताई लय खराब झालीस ग माझी बाई, लेकर वाढत घुसलेस ना. हो बाप्पा, अगं तालुक्याला छोटस काम होतं तुझ्याकडे आलो. चहा पाणी घेतला बापाने आणि निघाला. तेवढ्यात पाहुणे आडवे झाले, पाहुण्याने सांगितलं अहो सोयीला पुढे घेता. अहो मुलीकडे आलो होतो. सकाळी काय झालं माहिती का, तुमच्या गावाने दारू पिऊन मुलीला मारलं, रागराग केलं, टचकन नळात पाण्याला त्या बापाच्या. आई सांगतो, मुलगी सांगतो तुम्हाला किती मोठी आहे. ओर भरून आला, कंठ दाटून आला त्या बापाच्या. बापाने गाडी फिरवली, बाप मुलीच्या घरी आला आणि आता 5 मिनिटापूर्वी तुझ्याकडे आलो, तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का, रागराग केलाय का? टचकन डोळ्यात पाण्याला आणि अंबाला फोडून ती मुलगी रडते. तो बाप म्हणतो रडू नकोस,
सगळे घरी घेऊन जा. तो बाप म्हणतो आल्या मला काय सांगितलं नाही ताई. ती मुलगी म्हणते आल्याला जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्याला जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. पप्पा एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरासमान बापाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. याला मुलगी म्हणतात, तिला लेख म्हणतात. आणि ती एक आदर्श गृहिणी आणि ती जे आई असते लक्षात ठेवा. हे प्रेम करते. आज तुम्ही आम्हाला आई सांगितली, ओर भरून आला, कंठ दाटून आला, आई घराचं मांगल आहे, पण बाप काय कमी नाही. बाप तो पडद्यावरचा कलाकार आहे. हो काका, बापाला बोलता येत नाही. आई रडून मोकळी होती. छोट छोट्या गोष्टीला बाप रडत नाही. बाप रडतो फक्त दोनदा. एकदा शेताच्या बांधावर जाऊन एकटाच रडतो. दुसऱ्यांदा रात्रीच्या अंधारामध्ये उशी तोंडावर घेतो आणि बेडरूम मध्ये एकटा हात गुराट का बाप रडतो. वास्तविक पाहता पुरुषाची जात रडणारी नसती, रडणारी असती. पण रडत तुमच्यातला बाप माणूस रडत असतो. लय प्रेम करतो. दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्याची दिवाळी त्या बापाने साजरी केली, पण स्वतः उभ्या लागला फाटका राहिला. पण परिवाराच्या आनंदात दिवाळी साजरी करणारा बाप असतो. लक्षात ठेवा. बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सगळ्या जबाबदारीची जाणीव करून देईल. आज या तळेकर परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. ऐका मंडळी, बाप काय असतो? बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशात नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकट बोलला तर आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीप स्तंभाची धार, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करावी मिळेल. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाढून या. लय मोठा बाप आहे. आई लेकराला उचलून घेते, कुठं कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या मुलाने पाहावं. पण बाप मुलाला उचलत असताना खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं, माझ्या नातवाने पाहावं. त्याला बाप म्हणतात, त्याला आजोबा म्हणतात. लय आकाशाच्या उंचीचा आहे म्हणून सांभाळा त्यांना, त्यांची सेवा करा. एकदा गेले ना त्यांच्या आठवणी वेळोवेळी घडत असतात. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. मुलामध्ये जास्त जीव काय असतो? तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे. मुलीमध्ये विशेष जीव असतो का? मुलीचा जन्म झाला, लक्ष्मी जन्म झाली, एका डोळ्यामध्ये आनंद असलो आणि या डोक्यामध्ये आसरूच्या धारा आहेत का? मुलगी जन्माला आली, माझी लक्ष्मी भरभराटी झाली. दुःख का? परक्याचं धन आहे. आज माझ्या पाशी उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणारे रडत तसा बाप रडत असतो, लय प्रेम करत असतो. एक भाकर खाणारा बाप मुलीचं लग्न जमल्यावर अर्धी भाकर खातो, उपाशी पोटी झोपतो. पहिल्यांदा आयुष्यात बाप रडतो, दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि मंडळी तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळ्या आईची भाषा करतो ना, त्या दिवशी इथं बसलेला किती पाहण्यासारखा बाप असू द्या, तो पाहल्याशिवाय राहत नाही. असे बापाचं जीवन असतं. जनकपुरीचा जनक राजा सिद्धी करता रडला, कर्मासारखा ऋषी शकुंतले करता रडला, या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सखुबाई करता रडला. अजून एक वाक्य बोलतो, 1 मिनिट घेतोय तुमचा, ऐका. पार्वतीने सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. कार्तिकीने स्वतःच्या मनाने लग्न केलं सतीने भगवान शंकरासोबत. नवरीच्या वेशामध्ये सती होती आणि बापाच्या दर्शन करता आली. पप्पा दर्शन घेऊन द्या. बाप तो काढतोय, तोंड दाखवू नकोस, चालती हो का? स्वतःच्या मनाने लग्न केले, लय प्रेम करत असतो. 22 वर्षाचा हाताच्या फळाप्रमाणे बाप सांभाळतो. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि मुलगी पळून जाते ना, त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. लक्षात ठेवा. अरे शेतकरी बाप गल्लीने चालताना सुद्धा मान खाली घालतो का? मुलगी पळून गेली, पोलीस स्टेशनला जातो, मिसिंगचे कंप्लेंट देतो. पहाडीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छाताळामध्ये घातला जातो. ढेकळावर पाणी पडावं ती अवस्था त्या बापाची होती. तर वाटतं फाशी घ्यावी आणि मरून जावं. ढेल जसा बाप घराच्या आत दक्ष प्रजापती रडतो आणि सती दारामध्ये हंबाला पडून रडते. एवढा समाज आला. सगळ्यांना माझी विनंती आहे,
जन्म देणाऱ्या आईची सेवा करा, जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा. आईच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नका, बसलेल्या बापाची मान समाजामध्ये खाली होऊ देऊ नका. आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन आयुष्यामध्ये कधीच करू नका. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून प्रार्थना, देवा पांडुरंगा फुलवाटा का की या परिवाराला शाल नाही निघून 1 वर्ष झालं. एवढा मोठा दुःखाचा डोंगर या परिवारावरती, तळेकर परिवारावरती कोसळला. या दुःखातून पेलण्याकरता या तळेकर परिवारामध्ये शक्तीने हीच प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण महाराज झालेली कीर्तनाची सेवा तुम्हा श्रोते माय बापाच्या चरणी, टाळकरी गायकवाद गुरुजन मंडळी, माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. नोंदते पुरते अधिकेचे सरदे करुणा घ्यावे तुमचे विनवतो असे पायाच्या प्रसादे काही बोलवलं विनोदे मज क्षमा करणे नवे संत्यांगोक्ती नवे उपदेश तुमचे बडबड विशेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका म्हणे. एक अभंग होईल, आरती होईल. एक अभंग झाल्याच्या नंतर समर्पित करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांनी आरती करता समोर या.
जय जय तुझा वारीच पुण्य दे हरी माचा कल्लोळ वारीच पुण्य दे हरी तुका मागे हेच दार वारीच पुण्य दे हरी माझी या सकल हरीच्या दासा ही संत मंडळी सुखी असो माझ्या विष्णुदासा भाविकासी ज्या मुखी धान मागणे तुझे आहे सिद्धरी पाय पांडुरंगा या संता हिरवी हे जिमत दे आणि तुझी काही न मागे देवा तुका मनाता उदार तू होई मद ठेवी पायी संतांच्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम